मंचुरियन आपले बघूया. तर आता जेवणाला सुरुवात झालेली आहे बघा. आजचा कुक बनवीन आपल्या कुकने बघा जेवण बनवलेलं आहे आणि अंडा बघा ग्रेव्ही बनवलेलं आहे, भात वगैरे. आता आम्ही सर्वजण आता जेवाय बसतोय. आता विचारूया कसा टेस्ट करून दाखवा, बघूया कसा आलाय. सांगा मस्त आलाय ना. आता बघूया गोलादा पण बघा खा. खूप म्हणजे एक्सपिरियन्स खूप आहे त्याला. आता भांडी घासायची पाली गुन्हा येते ते आपण बघूया. थोडा मस्त जोक मारा रे हस रे हलकट हस. तर सर्वांना जय शिवराय मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. तर आजचा आपला ब्लॉग म्हणजे असाच. आता मी आलो आहे बदलापूरला, मुंबईला आलो आहे. 4-5 दिवस झाले. आज दादाकडे आलो आहे, निलेशदासोबत दुपारी ट्रेनने आपण आलो. आणि आता फ्रेश झोपून वगैरे म्हणजे आताच उठलो आणि खालून दूध वगैरे खारी वगैरे घेऊन आलो. आता मस्त की चहा बनवते निलेशला. तर आता बघूया आपण चहा झालेले आहे की नाही. आता थोडा वेळ चहा येईल, फ्रेश वगैरे झालो. आता मस्त चहा घेऊ. कसा आजचा ब्लॉग होईल तो तुम्ही पूर्ण वगैरे राहतो बघा. बदलापूर लावलो इकडे बघा. आणि इकडे झाडं लावले नाहीत. ही रूम आहे. आता बघूया पण चहा झाले की नाही. निलेश दादा आपल्यासाठी चहा बनवत आहे. आता पोरगा शिकलाय जेवण बनवायला. आजचा कुक आहे आपल्याकडे. बघा गोलादा आपला आलाय. टी शर्ट आहे तो काय झाला बघा. आपण उघडाच आहे. चहा आलेले आणि खारी आणि दादान मंचुरियन सुद्धा आणले नाहीत. आता तो फ्रेश होतोय. आता आपण थोडी चहा घेऊया. मस्त घ्या बघा. लाईट वगैरे लावलेले आता बघा. चहा घेऊया. बघा देतोय. अच्छा आता खारी काढतोय. इकडे मंचुरियन आहे. मंचुरियन काढ जरा. कहाँ से आता है ते लोग. मंचुरियन आपले बघूया. सुरुवात केली आता. चला तर आता जेवणाला सुरुवात झालेली आहे बघा. आजचा कुक बनवीन बंद नाही होणार. हा आलाच पाहिजे. प्रोफेशनल वगैरे काय विचार नाही. मला एडिटिंग करायला बरा पडेल. परत एवढा घेणे परत करणे. तो कुक आपला आहे आजचा गोलादा. पण दादाला विचारून बघूया. आता आधी डाळ बनवतोय. पण आता संपला व्हिडिओचा क्रेडिट तुझा संपलेला आहे. आज कसं काय जेवण बनवतो सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. हां ते तू आता काय करशील. तो मला काय येत नाही काहीच अजूनपर्यंत. जेवण नाही येत मला. मग काय लोकांना बघू दे. यो भात बीत दाखव जरा. भात बीत दाखव. अजून भात बीत कसा अजून टाइम आहे. आणि अब कोकणातले आंबे आलेले आहेत, पेट्या आलेले आहेत. जरा साफसफाई चालले बघा. डाळ आणि भात झाले म्हणजे डाळ उकडून झालेली आहे. आता भात पण झालाय. आजचा मेन्यू काय सांग जरा. आज काय डाळ भात आणि अंडा करी, मिरची, पापड आणि लोणचा बघा. भाकऱ्या पण आहेत. पण आपण काय भाकऱ्या भाजू शकतो. साहित्य म्हणजे काय काय लागतो तो घेतला. आता तो मस्त डाळ बनवतो दादा. बघूया.
आता निलाद आणि दीपेशदा आता गेलेत जरा अंड्याकडे, म्हणजे अंडे आणायला वगैरे. आता येतील ते पण तोवर आहे ना. जेवण आजचा कुक आहे आपला बघा, डाळ काढून घेतला नाही आता त्यानं. लहानपणापासून तो जेवण बनवत आहे, एक्सपिरियन्स खूप आहे. काय पण म्हणजे चिकन वडे वगैरे, वडापाव वगैरे सर्व बनवतो. आता कांदा कापून घेतोय, इकडे ठेवलेला आहे टोप. कुकरमध्ये डायरेक्ट बनवतोय. आता फोडणी देतोय. हो, कॉल आलाय, थांबा जरा कॉल बघ. मसाले काढलेले आहेत त्याने, फेमस असे आपले कोकणातलेच. डाळ आता फोडणीला दिलेले आहे. आता थोड्याच वेळेला आता अंडा कढी सुद्धा येईल. आता येतात कधी दादा आहे, त्यांची वाट बघतो आम्ही. तर आता ते आल्यावरच भेटूया आपण. आपल्या कोकणे बघा जेवण बनवलेलं आहे आणि अंडा बघा ग्रेव्ही बनवलेलं आहे, भात वगैरे. आता आम्ही सर्वजण आता जेवाय बसतोय. आता कसं झालंय जेवायला सर्व मित्रांनो, आता बघा कसं झालं आपण विचारूया. आता घ्या, चालू करा. हॅलो, मी पण आता जेवायला बसतो. हॅलो, झोपलास काय? आता विचारूया, कसा टेस्ट करून दाखवा, बघूया कसा झालाय. हां, चालू करा, चला. सांगा का मस्त झालंय ना. आता बघूया, बोला आता पण बघा का खूप म्हणजे एक्सपिरियन्स खूप आहे त्याला. आता भांडी घासायची पाली पुन्हा येते ते आपण बघूया. थोडा मिनटं आपला यांचा म्हणणं असं की पहिला म्हणजे जेवण ज्यानं बनवलं तोच भांडी घासणार आहे. पण आता बघूया. अरे आता बघ, त्यांनी सुरुवात केलं नाही, त्यांनी शेवट करायची आहे. पण आता बघूया. आता माझ्यासाठी पण अंडा ठेवलेला आहे, बघूया. मला पण खाऊ दे जरा. मनावं घेतलेलं आहे, बघूया. अरे संपवशील का? कोण? मी नाही. मी एवढ्या ह्याच्यात मित्रांनो बघा, मी फुल होणार. भाकऱ्या मागवल्या, भात, वाटाण्याची भाजी दिली नाही आणि एक नंबर. आता चला जेवण घेऊया. मुंबईत असं म्हणजे खूप ठिकाणी तुम्हाला बघायला जो जेवण बनवतो तो म्हणजे आता भांडी घासत नाही. तर आता आपण बघूया भांडी घासायची. आता पाले तिथे तिथं बसलाय, बोलत जरा कचरा काढतोय आणि बघूया आता कोण भांडे. बघा दादा आता जरा भांडी घासायचा वेळ आज दादा पाली. दादा कचरा आता भांडी बिंडी नेऊन दिला नाहीत त्यान. आता थोड्या मिनिटांना आता आपण खाली राऊंडला जाऊया, तुम्हाला दाखवतो काय खालचं पण कसं आहे बघा बिल्डिंग. तर आता खाली आता आपण राऊंडला जात आहोत. तर लिफ्ट आहे ते 4थ्या फ्लोअरला आहे. स्लिप मारते काय चलो. आणि पहिला पंक्चर काढा आपणच. टायर टायर
फॅन वगैरे पंक्चर काढायला आपण आणि म्हणजे सायकल उलटी करून तो खोलून ठेवायचं पानच होत आहे. 12चा कुठला लागायचा 11-12 असं तारच बॉक्स मध्ये टाकून ठेवायचा आणि एक चमचा. यांचा विषय चालू आहे आता. आणि आपल्याला नारळ आरसा जर आता पुसा झालाय, गोलादाला सांगून ठेवावा आहे आरसा वगैरे पुसून टाक. कॅमेऱ्यात आपण बघा, आम्हाला काय जरा दाखवले ते दाखवले. चला आता बंद करूया आपण. आणि खाली आता गोलादाने दीपेश आपला दिप्या आहे खाली गेलेले आहेत बघा. इकडे CCTV वगैरे आहे सर्व बघा. साईबाबांची ते आरती होते गुरुवारी. CCTVत बघूया आपण दिसतोय की नाही. कॅमेरा कुठे आहे? कॅमेऱ्यात असा बघितलं आता. इथनं गेट हे बघा इथं बसलेत. दीपेश शेटला आता भेटू देऊया जरा ब्लॉकमध्ये. गोलादा इथं बसलाय. अरे दीपेश शेटला भेटायचं. दीपेश शेट खूप कॉल चालू आहे काहीतरी. तर मंडळी आता बाहेर बसायला आलेलो आणि पावसाचं सुद्धा आगमन झाले. इकडे सुद्धा थोडा आता पाऊस म्हणजे पावसाच्या थेंब सरी येत आहेत थोडे थोडे. आणि इथे बघा भाऊ आपले बसले सर्व. आणि आता आम्ही निघालो घरी झोपण्यासाठी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बघत राहा साहिल ब्लॉग्स. आणि नवीन रोज आता व्हिडिओ येतील. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी उद्या बघा नवीन ब्लॉग. चला तर भेटूया.